नमस्कार मित्रांनो, मी पंडित दिनेश उपासनी गुरुजी. सर्व प्रकारचे धार्मिक विधी एवं ज्योतिष संपर्क 9869628652. आज कार्तिक शुद्ध एकादशी. आजच्या या मुहूर्तावरती श्रीमद भागवत सुरू करावं अशी मला नियंत्याने दृष्टांत रूपाने आज्ञा दिली. असाच एक दृष्टांत मला श्रावण महिन्यामध्ये झालेला असताना मी श्रीमद भगवद्गीता व्हॉट्सअपच्या माध्यमातून 7 ग्रुप, जवळजवळ 1500 लोक आणि त्यापेक्षा अधिक श्रोत्यांना त्याचा लाभ झाला. यामागचं कारण असं आहे की मगाशी सांगितलं मी पौरोहित्य करतो, मी पुरोहित आहे. धार्मिक विधी करून माझा चरितार्थ मी चालवत असे. परंतु कोरोना महामारी आणि लॉकडाऊनमुळे मी सगळे उद्योग पौरोहित्याचे ठप्प झाले आणि अक्षरशः घरात बसून राहावं लागलं. मग अशा वेळेला काय करावं, तर नियंत्याशी परमेश्वराशी संवाद साधला उद्विग्न मनाने आणि त्याने मला ही आज्ञा केली, दृष्टांत दिला एक प्रकारे. आणि तुमच्यासमोर ह्या ऑडिओ रूपात मी भगवद्गीता, त्याचा अर्थ आणि सारांश. आता 14वा अध्याय संपला आहे. उद्या 15, 16, 17, 18 आणि गीतेचे अध्याय सोबतच श्रीमद भागवत आपण आजपासून सुरू करतो आहे. तर हे सुरू करताना थोडंसं मनोगत प्रस्तावना आपल्यासमोर ठेवावी म्हणून मी आपल्याला 2 शब्द माझी प्रस्तावना सांगतो आहे. श्रीमद भागवत हे पृथ्वी तलावर असलेलं ज्ञानामृत हे तुम्ही श्रवण करणार आहात. आणि हे श्रवण केल्यानंतर याचं महात्म्य असं आहे की आपले सर्व दुःखातून आपली मुक्तता होते आणि शेवटी आपण आनंदरूप मोक्षास प्राप्त होतो, असं याचा महिमा आहे. यामध्ये भगवान श्री विष्णूंनी अवतार घेतले जगाच्या कल्याणासाठी. त्या अवतारांची आणि चमत्कारांची माहिती तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही भगवद्गीतेमध्ये ऐकलंच आहे, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. या वचनाला परमेश्वर कसा जागतो याची अनुभूती तुम्हाला येणार आहे. यं ब्रह्मा वरुणेंद्र रुद्रमरुतास्तन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्गपदः क्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थिततद्गदेन मनसा पश्यन्ति यं योगिनः यस्यान्तं न विदुः सुरासुरगणा देवाय तस्मै नमः. श्रीमद भागवत हा भगवान विष्णू, त्यांचे अवतार श्रीकृष्ण आणि त्यांचे भक्त यांच्या भोवती गुंफलेला ग्रंथ आहे. श्रीमद भागवताचं सूत्र असं आहे, सेवा माणसाची, भक्ती ईश्वराची. माणसाला माणूसच सोबत करतो, माणसाचं जीवन त्यागातून फुलतं. श्रीमद भागवत हा स्वतःला पाहून घेण्याचा आणि नीटनेटके करण्याचा एक अद्भुत आरसा आहे. भगवान विष्णू, त्याचा अवतार श्रीकृष्ण, त्यांचे भक्त. श्रीमद भागवत हे मानवी जीवनाचं एक उदात्त परिमाण आहे. मित्रांनो, एक दंतकथा आहे. एक गरीब मुलगा असतो. तो जंगलाच्या पलीकडे शाळेत जात असतो. शाळेत जाताना रोज त्याला त्या जंगलाची भीती वाटत असते. तो आईला हे सांगतो. आई त्याला सांगते, घाबरू नको, तुझा दादा जंगलातच आहे, त्याला तू हाक मार. आणि तो मुलगा निर्भय बनतो. काही दिवसांनी दुसरा प्रसंग घडतो. गुरुजी मुलांना सांगतात, उद्या प्रत्येकाने गुरुदक्षिणा आणावी. मुलगा आईला याबद्दल सांगतो. आई सांगते, बाबा रे, आपण गरीब निर्धन, दक्षिणा कशी देणार? असं कर तू